जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला सुपर VPN आणि CapCut Pro या ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्याला CapCut Pro ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर इंटरनेट नो कनेक्शन म्हणून तुम्हाला ऑप्शन जर येत असेल तर तुम्हाला टेलिग्रामवर आणि व्हॉट्सअप ग्रुपला दिलेला VPN आहे आणि CapCut आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, सुपर VPN अशा प्रकारे तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे आणि UK सर्व्हरवर कनेक्ट करायचा आहे. कनेक्ट केल्यानंतर CapCut ओपन करून न्यू प्रोजेक्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर न्यू प्रोजेक्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या स्टेटसचं मटेरियल तुम्हाला दिसून येईल. तर अशा प्रकारे मी बघू शकता फोटोजमध्ये फोटो, ब्लॅक PNG आणि आपली PNG दिलेलं आहे आणि व्हिडिओजमध्ये बीटमार्क व्हिडिओ दिलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तो बीटमार्क व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याबरोबर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर बघू शकता सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क करून घ्यायचा आहे. त्यासाठी बघू शकता स्टार्टिंगपासून पहिला बीट जिथं चेंज होईल तिथं दुसरा आकडा चालू होणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे जिथं दुसरा आकडा चालू झालेला आहे तिथं आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट करून स्प्लिट या ऑप्शनवर क्लिक करायचं. म्हणजे काय होणार आहे, आपण इथं प्रॉपर असं बीटमार्क करून घेणार आहोत. तर अशाच प्रकारे काय करायचं, शेवटपर्यंत जिथं जिथं आकडा चेंज होतोय तिथं आपल्याला स्प्लिट करून हा जो बीटमार्क आहे तो प्रॉपर शेवटपर्यंत करून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे शेवटपर्यंत मी अशा प्रकारे बीटमार्क करून घेतोय, तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत बीटमार्क करून घ्या. तर अशा प्रकारे बघू शकता आपण प्रॉपर बीटमार्क केलेला आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं, प्रत्येक बीटमार्कमध्ये तुमचा इमेज लेअर सिलेक्ट करायचा आहे आणि रिप्लेस करायचा आहे. त्यासाठी तो भाग सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर खाली ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला इथं रिप्लेस ऑप्शन दिसून जाईल. ते रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून आपला जो फोटो आहे तो आपल्याला काय करायचं, सिम्पली रिप्लेस करायचा आहे. अशाच प्रकारे काय करायचं, शेवटपर्यंत ह्या प्रत्येक बीटमार्कला म्हणजे प्रत्येक शेपला अशाच प्रकारे तुमचा इमेज जो इथं यूज करणार आहात तो इमेज काय करायचा आहे, रिप्लेस करायचा आहे. अशा प्रकारे मी शेवटपर्यंत हा इमेज मला जो यूज करायचा तो इमेज मी तो रिप्लेस करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत तुम्हाला हवा आहे तो इथं रिप्लेस करून घ्या अशा प्रकारे. तर अशा प्रकारे प्रॉपर प्रत्येक बीटमार्कला आपला इमेज आहे तो रिप्लेस केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं, बॅक निघून आपल्याला ओव्हरलेवर क्लिक करून ॲड ओव्हरले ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि PNG मी तुम्हाला दिलेला आहे तो PNG ॲड करून अशा प्रकारे बघू शकता वरती सेट करायचं आहे. सेट केल्याबरोबर बघू शकता अशा प्रकारे त्याची लेंथ आहे ती आपल्याला काय करायची, शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर शेवटपर्यंत वाढवून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की सुरुवातीला येऊन तर सुरुवातीचे जे 7 अशा प्रकारे बघू शकताय 7 जो इमेज आहेत ते सोडून आपल्याला 8वा इमेज आहे तो सिलेक्ट करून अशा प्रकारे खालील ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा डुप्लिकेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि डुप्लिकेट झालेला जो ओव्हरले आहे म्हणजे जो शेप आहे तो आपल्याला ओव्हरले करून घ्यायचा आहे. ओव्हरले करून घेतल्यानंतर जिथं ओव्हरले केलेलं आहे ती आपल्याला अशा प्रकारे खाली आणून सेट करायचं आहे. आता इथून आपल्याला काय करायचं आहे, 4 इमेज सोडून 5वी इमेज सिलेक्ट करून परत एकदा काय करायचं आहे, आपल्याला डुप्लिकेट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. डुप्लिकेट झाल्यानंतर परत एकदा ओव्हरलेवर क्लिक करून ज्या इमेज लेअरचा आपण डुप्लिकेट केलेला आहे त्या डुप्लिकेट लेअर खाली आपल्याला ती सेट करायची आहे. परत एकदा इथे आपल्याला 4 इमेज सोडून लास्टून आपल्याला तिसरा हा इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा डुप्लिकेटवर क्लिक करून ओव्हरलेवर क्लिक करून आपल्याला काय करायचं आहे, जिथं ओव्हरले केलेला आहे तिथं आपल्याला सेट करायचं आहे. आता बघू शकता प्रॉपर आपण प्रत्येक इमेज लेअर बीटमार्क सेट केलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, प्रत्येक लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील इफेक्ट या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. म्हणजे काय होणार आहे, तर अशा प्रकारे तुमच्या समोर इथं इफेक्ट येणार आहेत. आणि त्यानंतर ओपनिंग आणि क्लोजिंग या ऑप्शनवर क्लिक करून 4 नंबरला हॉरिझॉन्टल रील हा इफेक्ट आपला दिसून येईल, तो प्रोचा आहे. तर तो अप्लाय करायचा आहे. नंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला काय होणार आहे, इथं ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर बघू शकता इफेक्ट
अशा प्रकारे तुम्हाला इथे इफेक्ट दिसून येईल. त्यासाठी ॲनिमेशनवर क्लिक करून कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि पेंडुलम वन हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर परत एकदा सेकंड नंबरचा इमेज लेअर म्हणजेच थर्ड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. त्यानंतर बघू शकता कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम टू हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर इथपासून पुढे होणारा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून आपल्याला काय करायचं आहे, परत एकदा ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि इन ॲनिमेशनमध्ये जाऊन क्यूब ओपनर म्हणजे अशा प्रकारे क्यूब ओपन हा इफेक्ट प्रोमध्ये मिळून जाईल, तो इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि इन ॲनिमेशनसाठी मॅजिकिंग अशा प्रकारे मॅजिक इन हा इफेक्ट प्रोमध्ये मिळून जाईल. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. बघू शकता कॉम्बोमध्ये येऊन इथं तुम्हाला हा इफेक्ट मिळून जाईल, वेव्ह ॲबेसिक अशा प्रकारे प्रोमध्ये मिळून जाईल, तो इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि बघू शकता वेव्ह किंवा डिस्ट्रॅक्ट अँड स्ट्रेच हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. इन ॲनिमेशनमध्ये तुम्हाला नाही भेटणार तर सगळ्यातपर्यंत काय करायचं आहे, बॅक निघून यायचं. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे. कॉम्बोमध्ये तुम्हाला इथं काय करायचं, आपल्याला फक्त काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा बॅक निघून येऊन इथं आपल्याला 3 लेअर इफेक्ट आहे. 3 लेअर इफेक्टसाठी आपण इथं काय करायचं, जो फ्रंटचा इमेज आहे तो सिलेक्ट करून आपल्याला कॉम्बोमध्ये किंवा इन ॲनिमेशनमध्ये तुम्हाला स्नॅपशॉट्स हा इफेक्ट प्रोमध्ये मिळून जाईल. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा बॅक निघून इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर बघू शकता व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून रेट्रो यामधील जो रोलिंग फिल्म हा इफेक्ट आहे 4 नंबरला तो अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. इन ॲनिमेशनमध्ये जाऊन फर्मामेंट हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि 3D कार्ड 1 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये येऊन आपल्याला इन ॲनिमेशनमध्ये क्लिक ओपन हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर परत एकदा यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. कॉम्बोमध्ये आल्यानंतर तुम्हाला बघू शकता इथं बॅक निघून इथं आपल्याला 3 लेअर इफेक्ट मिळून जाईल. तर त्यानंतर काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा बॅक निघून लेअरचा फ्रंट इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि इन ॲनिमेशनमध्ये जाऊन इलोप अशा प्रकारे इव्हन लोप हा इफेक्ट आपण अप्लाय करायचा आहे. त्यानंतर परत एकदा यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. इन ॲनिमेशनमध्ये तुम्हाला इथं बघू शकता इफेक्टमध्ये जाऊन बघू शकता इथं आपल्याला काय करायचं आहे, तर इफेक्ट आहे तो आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा इथं इफेक्ट आहे तो सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून बघू शकता अशा प्रकारे क्लोन हा इफेक्ट अप्लाय करून क्लोनमधील फर्मामेंट क्लोन हा इफेक्ट अप्लाय करून द्यायचा आहे. म्हणजे बघू शकता फर्मामेंट क्लोन इथं आपल्याला अप्लाय केल्यानंतर याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे आणि जेवढं पाहिजे तेवढंच आपल्याला ठेवून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि अशा प्रकारे डायनॅमिक स्लाइड हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. कॉम्बोमध्ये आल्यानंतर राईट झूम हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर येऊन बघू शकता कॉम्बोमध्ये पॅन लेफ्ट हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर थर्ड नंबरचा आपल्याला बघू शकता डबल लेअर आहे, त्यासाठी फ्रंटचा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचा आहे आणि इन ॲनिमेशनसाठी मॅजिक क्यूब 3 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर सेकंड लास्ट नंबर इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. कॉम्बोमध्ये येऊन बाउन्स 1 आणि शेवट आपल्याला परत कॉम्बोमध्ये येऊन झूम 1 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. म्हणजे याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की स्टार्टिंगला येऊन दोन्ही इमेज लेअरच्या मध्ये तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन किंवा ॲनिमेशन दिसतंय, त्या ॲनिमेशनवर क्लिक करून अशा प्रकारे ट्रेंडिंगमध्ये पुल इन हा इफेक्ट अप्लाय करून इथं बघू शकताय सगळीकडे तुम्ही अप्लाय टू ऑल ऑप्शनवर क्लिक करून सेट करू शकता. तर अशा प्रकारे सेट करायचं आहे आणि सेट झाल्यानंतर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.